तर नमस्कार मंडळी, आम्ही आज बघितले गजगाचं झाड. गजगे तुम्हाला माहीतच नसतील की बघा, आम्ही तुम्हाला गजगं दाखवते. हे गजगे आहेत, हे तुम्ही कधी पाहिले नसतील. आज तुम्ही आपल्या या चॅनलच्या माध्यमातून गजगे बघून घ्या. हे आहेत गजगे. हे खूप काटेदार असतात. हे हातात घ्यायला गेल्यावर टोचतात. ते म्हणतात हे कसले गजगे. तर हे जे आहे ते याचं फुल आहे, ह्याच्या आतमध्ये असे गजगे असतात. तर तुम्ही हे बघू शकता गजगे कसे आहेत. हे बघा गजगे. तिथून गजगे घेऊन आम्ही निघालो पुढे. आता म्हटलं खूप ऊन आहे आणि ह्या उन्हात आम्हाला खूप कंटाळा आला आहे. तरी पुढे आपण काहीतरी नियोजन करायचं ह्याच्यावरती आम्ही निघालो पुढे. खूप ऊन होतं. उन्हात तुमच्यासाठी मी या गजगे झाड दाखवलं. बघू शकता तुम्ही. हे खूप टोकदार आहेत. ह्याला खूप काटा येतं. काटं हवाई फोडलं याच्यात. हवाई असे गजगे असतात याच्यात. प्रत्येकात 2 असे असतात. याची कर्नाटक वगैरे या भागामध्ये याची शेती देखील केली जाते. आणि याची शेती आपल्या महाराष्ट्रामध्ये क्वचितच पाहायला भेटतात याची झाड. आणि कर्नाटकात वगैरे मी कालपासून 2 ते 3 अशा बागा बघितल्या. त्यातल्याच एका बागेत मी दाखवलं तुम्हाला. आणि तिथनं आम्ही गेलो ज्यूस प्यायला. हे बघा, हे सोनू, ही सोनू आहे इथं ज्यूस प्यायला. आणि ही आहे इथं गुड्डी. आम्ही इथं ज्यूस पितो होतो आणि एकमेकांना चिडवत आम्ही ज्यूस सगळेजण पिलो, कारण उन्हाचा खूप त्रास होत होता. आणि हे आहेत आमच्या काकू मावशी कोणतरी आहेत. मग ज्यूस वगैरे पिलो. थट्टा मस्करी झाली सर्वांची. म्हणजे आता जायला लागते पुढं. आपल्याला खूप अंतर कवर करायचं आहे. तिथनं उठलो आणि आम्ही आमच्या मार्गाला लागलो. तिथनं तहान लागलेली. हे सुनील भाऊ आहेत, यांच्यामार्फत आमचा आजचा ज्यूसचा प्रोग्राम पार पडला. तेव्हा सोन्या कसं हसते. ज्यूस वगैरे प्यायला. आता अंतर तर खूप आहे पुढचं. ऊन तर खूप होतं, पण मुखात देवाचं नाव आणि मनात देवाची भक्ती ठेवली आणि आमच्या पुढच्या मार्गाला लागण्यास सज्ज झालो. अजून पाठीमागून बरेच लोक येणार होते, पण आम्ही 4 जण, मी, गुड्डी, सोनू आणि आमच्या तुळस वाहक आमच्या उज्ज्वला मावशी निघालो आम्ही तुळस घेऊन. आणि जाणारच होतो. हे गुड्डीनं अजून 2 ग्लास, टोटल गुड्डी 3 ग्लास ज्यूस पिले.